तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो, मी अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी। तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी ह्या ठिकाणी देतो आणि आजच्या व्हिडिओची मी ह्या ठिकाणी सुरुवात करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका न्यू फंड ऑफर फॉर सेलबद्दल ह्या ठिकाणी बोलणार आहोत। म्हणजे OFS ऑफर ह्या ठिकाणी काय केलेले, एका कंपनीने ह्या ठिकाणी लॉन्च केलेली आहे। ज्या पद्धतीने IPOज मार्केटमध्ये येतात त्याच पद्धतीने ऑफर फॉर सेल OFS ह्या ठिकाणी काय येत असतात, मार्केटमध्ये येत असतात। म्हणजे प्रमोटर्स काय करतात, आपल्याच कंपनीचे जे काही शेअर्स आहेत, आपली जी काही होल्डिंग आहे ती पब्लिकला ह्या ठिकाणी ह्या ऑफरच्या माध्यमातून विकत असते। आणि मित्रांनो, ह्या ऑफरच्या माध्यमातून 14 कोटी शेअर्स ह्या कंपनीचे विकले जाणार आहेत आणि मित्रांनो खूप कमी प्राइसमध्ये हे शेअर्स आपल्याला मिळणार आहेत। सो ह्या स्टॉक्समध्ये आपण गुंतवणूक करायची आहे का, या OFS साठी आपण अप्लाय करायचं आहे का, याविषयी सविस्तर त्या माहिती करू। पण पुढे जाण्याआधी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला एक नम्र विनंती की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। मित्रांनो, तुम्ही येताय व्हिडिओ पाहताय पण म्हणावा तसा तुमचा प्रतिसाद चॅनलला मिळताना दिसत नाहीये। सो हे जे काही चॅनल आपण चालू केलेलं आहे ते आपल्या मराठी बांधवांसाठी चालू केलेलं आहे। सो प्लीज चॅनलला सपोर्ट करा, कारण तुमच्या सपोर्टची मला ह्या ठिकाणी नितांत गरज आहे। तुमचा एक एक लाईक, एक एक सबस्क्राइब माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही मित्रांनो, सध्या तुमच्या सपोर्टची मला किती जास्त गरज आहे। तर चला जास्त वेळ न दौडता सरळ व्हिडिओची मी या ठिकाणी सुरुवात करतो। ज्या स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत त्याचं नाव आहे हिंदुस्तान झिंक लिमिटेड। 576 रुपये प्राइस आहे मित्रांनो। लॉंग टर्म तुम्ही पाहू शकता एक मल्टीबॅगर स्टॉक ठरलेला आहे। अर्थातच खूप जास्त डिव्हिडंड कंपनीने दिलेले आहेत, खूप वेळेला बोनसेस कंपनीने ह्या ठिकाणी दिलेले आहेत। आता जर आपण पाहिलं ज्या वेळेला हा OFS ह्या ठिकाणी न्यूजमध्ये आला त्यावेळेपासून आत्तापर्यंत स्टॉक टॉपपासून जो ह्यामध्ये करेक्शन आलेलं आहे ते 7% करेक्शन आपल्याला ह्या ठिकाणी दिसलेलं आहे। म्हणजे ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून हा स्टॉक तुम्ही फक्त 486 रुपयाला ह्या ठिकाणी खरेदी करू शकणार आहात। सो जो स्टॉक 486 रुपयाला मार्केटमध्ये मिळतोय डेफिनेटली तो 576 रुपयाला कोण घेणार। सो त्यामुळे स्टॉकमध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला करेक्शन पाहायला सध्या मिळत आहे। आता मित्रांनो, ही जी काही ऑफर आहे ती ऑफर कधी येणार आहे, सो मित्रांनो बघा 16 ऑगस्ट ते ह्या ठिकाणी तब्बल 19 ऑगस्टपर्यंत ही काय असणार आहे, ऑफर ह्या ठिकाणी ओपन असणार आहे। म्हणजे ह्या दरम्यान तुम्ही ह्या ऑफरसाठी काय करू शकता, ॲप्लिकेशन ह्या ठिकाणी देऊ शकता। आणि मित्रांनो, आता आपण पाहूया की जे फंडामेंटल्स कसे आहेत, कारण ऑफरसाठी जर आपण ह्या ठिकाणी ॲप्लिकेशन दिली तर ह्या ठिकाणी आपला फायदा होऊ शकतो का, ह्याविषयी आपण सविस्तर चर्चा करूया। पण मित्रांनो बघा, ज्यावेळेला OFS येतो, ऑफर फॉर सेल येते, त्यावेळेला हे थोडंसं निगेटिव्ह मांडलं जातं। त्याचं कारण असं आहे की प्रमोटर्स स्वतःचेच शेअर्स पब्लिकला ह्या ठिकाणी विकत असतात, त्यामुळे ही एक निगेटिव्ह बाब ह्या ठिकाणी मानली जाते। आता तुम्ही पाहू शकता कंपनी एक लार्ज कॅप कंपनी आहे आणि कंपनीचं जे काही PE आहे, PE थोडासा रिजनेबल आहे, 29चा PE आहे। आणि कंपनी एक मायनिंग सेक्टरची कंपनी आहे। म्हणजे कंपनी काय करते, जगातील दुसऱ्या क्रमांकाची झिंक प्रोड्यूस करणारी कंपनी आहे आणि त्याचबरोबर 5व्या क्रमांकाची सगळ्यात जास्त सिल्वर प्रोडक्शन करणारी ही कंपनी आहे। म्हणजे खाणीतून सिल्वर आणि झिंक यांचं एक्स्ट्रॅक्शन करण्याचं काम ही कंपनी करते। रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी पाहू शकता, 55चा रिटर्न ऑन इक्विटी आहे आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड 46चा आहे। कंपनीने खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत आणि खूप हेल्दी डिव्हिडंड पेआउट सुद्धा कंपनीने ह्या ठिकाणी दिलेला आहे। कंटिन्युअसली कंपनी डिव्हिडंड पेआउट करताना आपल्याला दिसते। आणखीन एक मला नकारात्मक गोष्ट वाटली, प्रमोटर होल्डिंग। आता प्रमोटर होल्डिंग बघू शकता, कंपनीचे जे काही प्रमोटर आहेत त्यांनी आपली 99% होल्डिंग ह्या ठिकाणी प्लेस ठेवलेली आहे, म्हणजे गहाण ठेवलेली आहे आणि त्याच्यावर कर्ज काढलेलं आहे। आता कंपनीची जी काही सेल्स ग्रोथ आहे ती सुद्धा सेल्स ग्रोथ चांगली दिसते, पण फक्त एक नकारात्मक गोष्ट मला ह्या ठिकाणी ही वाटली की कंपनीची प्रॉफिट ग्रोथ होताना ह्या ठिकाणी दिसत नाहीये। आता जर तुम्ही पाहिलं कंपनी कंटिन्युअसली प्रॉफिटमध्ये तर आहे, सेल्स पण वाढते, पण गेल्या 10 वर्षामध्ये कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ मात्र 3% आहे, जी खूपच जास्त कमी आहे। पण कंपनी काय खूप चांगल्या पद्धतीने प्रॉफिट तर करते, पण त्याच्यामध्ये वाढ कुठेतरी आपल्याला जी काही ग्रोथ आहे ती कुठेतरी आपल्याला मिसिंग ह्या ठिकाणी दिसत आहे। आता आपण पाहूया बॅलन्स शीट्स बघू शकता, 845 कोटींचे ह्या ठिकाणी इक्विटी कॅपिटल आणि रिझर्व्स कंपनीने चांगले मेंटेन ठेवलेले आहेत। 14,300 कोटींचे रिझर्व, 388 कोटींचे रिझर्व्स कंपनीकडे आहेत आणि कर्ज कंपनीवर 8,722 कोटींची कर्ज आहेत। आता राहिला प्रश्न प्रमोटर होल्डिंगचा। सो 64.92% प्रमोटर होल्डिंग, पण त्यातली सुद्धा 99% होल्डिंग प्रमोटर्सनी गहाण ठेवलेली आहे। FIs आणि DIsचा जर विचार केला तर त्यांनी सुद्धा आपली जी काही होल्डिंग आहे ती काही जास्त इथे ठेवलेली नाही आहे। 0.74% फक्त FIs आहेत आणि ह्या ठिकाणी 3% DIsची होल्डिंग ह्या ठिकाणी आहे। आता मित्रांनो बघा, कंपनी प्रॉफिटेबल कंपनी आहे, कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीचं पोटेन्शियल आहे, कारण एक मायनिंग कंपनी आहे, जगातली दुसरी मोठी झिंक प्रोड्यूस करणारी कंपनी आहे, त्यामुळे इन्व्हेस्टर्स येथे टिकून आहेत। पण जर लॉंग टर्मचा तुम्ही विचार केला तर लॉंग टर्ममध्ये कंपनी चांगलं परफॉर्म करेल असं मला वाटत नाही। त्याचं कारण असं आहे की मायनिंग सेक्टरचा हा जो धंदा आहे तो लॉंग टर्म चालत नाही मित्रांनो, कधी ना कधी रिसोर्सेस संपणार आहेत आणि कंपनीला दुसऱ्या लोकेशन्स या ठिकाणी फाइंड आउट कराव्या लागणार आहेत आपल्या
एक्स्ट्रॅक्शनच्या बिझनेससाठी. ओके, सो लॉंग टर्मसाठी अशा पद्धतीच्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स असतात त्या वोलेटाईल असू शकतात. त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर असे स्टॉक्स तुम्ही खरेदी करत असाल, सो ह्या गोष्टीची खातरजमा करून घ्या की लॉंग टर्ममध्ये हे स्टॉक्स खूप जास्त म्हणजे रोलर कोस्टलची राईड कशी असते तशा पद्धतीचा एक्सपिरियन्स तुम्हाला देऊ शकतात. त्यामुळे माझ्या मते अशा स्टॉक्सपासून जनरल जे मायनिंग सेक्टरचे स्टॉक्स आहेत त्यांच्यापासून आणि टेक्स्टाईल सेक्टरचे जे स्टॉक्स आहेत त्यांच्यापासून आपण विशेष रूपाने काय राहिलं पाहिजे, लांब राहिलं पाहिजे, कारण हे खूपच जास्त वोलेटाईल बिझनेस असतात. ओके, सो मित्रांनो, जो काही ह्याचा ऑफर फॉर सेल आहे त्याच्यासाठी मी तर अप्लाय नाही करणार किंवा मी तुम्हाला सल्ला देणार नाही की ह्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन द्या. हां, ट्रेडिंग वगैरे जर तुम्ही करणार असाल सो डेफिनेटली ह्या स्टॉकला तुम्ही रडारवर ठेवू शकता. चांगल्या करेक्शनमध्ये आल्यानंतर हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता आणि चांगल्या प्रॉफिट गेनवर तुम्ही हा स्टॉक विकू शकता. अशा पद्धतीची ट्रेडिंग तुम्ही ह्या ठिकाणी करू शकता. पण लॉंग टर्मसाठी अशा स्टॉक्समध्ये शक्यतो आपण गुंतवणूक न केलेलीच बरी, आणि जनरली मायनिंग सेक्टरच्या स्टॉक्समध्ये. ओके, बरेचसेच लोक आहेत ज्यांनी फक्त डिव्हिडंड मिळतात म्हणून आपल्या पोर्टफोलिओमध्ये मायनिंग सेक्टरचे स्टॉक भरून ठेवलेले आहेत. सो अशी चूक बिलकुल सुद्धा करू नका. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड हॅव गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.